नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान छान खातायत ना? खायलाच पाहिजे. मी दत्तश्री आपलं किचन कला आविष्कार रेसिपीज मराठीमध्ये खूप मनापासून स्वागत करतो. तर काय ना, आजची आपली रेसिपी अशी असणार आहे की आज येणार होते पाहुणे. तर पाहुण्यांना येणार आहे म्हटल्यानंतर म्हटलं घरात आंबे आहेत तर आपण आंब्याचा रस बनवूया. तर आंब्याचा रस तरी किती बनवणार ना आता. तर म्हटलं एक काम करूया, आपण करूया आंब्याची खीर. खीर तर सगळ्यांना आवडतेच, तर तशी आता आपल्याला बनवायची आहे आंब्याची खीर. तर चला. तर हे बघा मित्रांनो, आता आपण गॅस लावून त्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 750 ml इतके दूध घातलेले आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटांनी 1 तास भिजत ठेवलेले तांदूळ या दुधामध्ये खिरीसाठी घालायचे आहे. तांदळाचं प्रमाण आहे 3 मोठे चमचे. आपण खिरीसाठी आपल्या घरातले जे रोजच्या वापरातले तांदूळ असतात ते घालू शकतो. कुठलेही असे विशिष्ट स्पेशल प्रकारचे तांदूळ आणण्याची गरज नाही. खिरीचे तांदूळ दुधात घातल्यानंतर आपला जो एकूण कुकिंग टाइम असेल तो असेल 10 ते 15 मिनिटं. आणि आता आपल्याला दूध हे दर 15 ते 20 सेकंदांनी सतत ढवळत राहायचं आहे. आणि आपली गॅसची जी फ्लेम आहे ती उच्च ते मध्यम मध्ये मेंटेन ठेवायची आहे. जर का आपण 7 ते 8 मिनिटांनंतर बघितलं तर दुधाला खूप छान अशी उकळी आलेली दिसेल. आणि त्यानंतर आपण जर का ढवळत राहिलो तर कळेल की 750 ml इतकं दूध आता जवळजवळ हे 300 ते 400 ml पर्यंत अर्ध झालेलं आहे. आता आपण एक नवीन टेक्निक बघूया, ती म्हणजे तांदूळ शिजला आहे का नाही खिरीसाठी ते बघण्यासाठी. तर आपण काय करणार, आधी थंड पाण्यामध्ये असं बोट बुडवून घ्यायचं आणि लगेचच तो तांदूळ दाबून बघायचा की खरंच तो सॉफ्ट झालेला आहे की नाही. त्यावरून आपल्याला कळेल की खिरीसाठी तांदूळ शिजला आहे की नाही. आणि लगेचच जर का तांदूळ शिजला असेल तर आपण 3 चमचे साखर खिरीमध्ये घालायची आणि छान प्रकारे मिसळून घ्यायचं. आणि आता आपण 1 छोटा चमचा जायफळ पावडर घातलेली आहे आणि ती देखील छानपैकी ढवळून घेऊया. आता आपल्याला खिरीमध्ये सुकामेवा घालायचा आहे. सुकामेवामध्ये आपण बारीक चिरलेले काजू आणि बदाम घालू शकतो किंवा पिस्ते जर का असतील तर पिस्ता पण घालू शकतो. तर जवळजवळ आता आपली खीर तयार झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. पण आपल्याला आंब्याचा रस घालण्याच्या आधी आपल्याला ही खीर थंड करून घ्यावी लागेल. तर लवकरात लवकर थंड होण्यासाठी आपण एक युक्ती बघूया. एक परात घ्या, परातीमध्ये थंड पाणी घाला आणि असे बर्फाचे 6-7 तुकडे घाला. हे जे गरम पातेलं आहे खिरीचं, हे अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये थंड होऊन जाईल. आणि ते थंड झाल्यानंतर आता आपण 1 कप आंब्याचा रस यामध्ये घालूया. कारण आपली खीर ही आंब्याची खीर आहे, तर आपण आंब्याचा रस हा घालणारच. आणि आंब्याचा रस घातल्यानंतर छानपैकी असं ढवळून घ्या. आणि बरोबर जेव्हा आपल्याला आंब्याची खीर सर्व करायची असेल त्याच्या 5 मिनिटांआधी असे छानपैकी कापलेले आंब्याचे तुकडे त्या खिरीमध्ये घाला आणि त्यानंतरच ही आंब्याची खीर सर्व करा. काय मग मित्रांनो, कशी वाटली रेसिपी? हे बघा, मला तर माहिती आहे आंब्याची खीर ही अतिशय चविष्ट आणि अतिशय अप्रतिम झालेली.
कारण आलेल्या पाहुण्यांनी 8-8, 10-10 वाट्या आंब्याची खीर खाल्लेली आहे. तर तुमच्याकडे देखील पाहुणे येणार असतील तर नक्की आंब्याची खीर बनवा आंबे संपण्याच्या आधीच मार्केटमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला खूप शेअर करा आणि अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट असंच किचन कला आविष्कार रेसिपीज मराठी बरोबर राहू द्या. आपल्या कुटुंबाला खूप खूप मोठं करा. छान छान खा, छान छान राहा. धन्यवाद.